नमस्कार, तुम्ही पाहता उद्गार न्यूज। आज पूर्व नागपूरमध्ये प्रभाग 26 आणि तसेच नेहरू नगर झोन या झोन मध्ये आपण आहोत। तर याच्यामध्ये प्रभाग 26 मध्ये एकदा परत बीजेपीचे 3 कॅन्डिडेट समोर आलेले आहेत। मतमोजणी चालू आहे। नगर झोन क्रमांक 5 प्रभाग 26, 27, 28 आणि 30 याची मतमोजणी इथे होती। या मतमोजणीमध्ये की प्रभाग 26 मध्ये ज्यांना बीजेपीना पसंती एक वेळेस दाखवली जात होती, परंतु आज नागरिकांच्या कौल आणि जनतेचा कौल हे दाखवून दिलेला असू शकत होतो की पूर्व नागपूर मधील कुठेतरी एक संभावना होती की नवीन परिवर्तन होईल, परंतु परिवर्तन न होता याच्यामध्ये एक पाहण्यात आलं आहे की परिवर्तन न घडवून आजही बीजेपीलाच म्हणजे भारतीय जनता पार्टीला पसंती दाखवण्यात आलेली आहे। अशातच प्रभाग 26 बंटी कुकडे की ढोमणे मॅडम असो की बाराई मॅडम असो यांना जनतेने कॉल दिलेला आहे। पुढच्या 5 वर्षासाठी परत विकासासाठी त्यांना कॉल दिलेला आहे आणि आपण याच्यासोबत बोलूही आणि यांचं काय म्हणणं आहे तेही ऐकून घेऊ। बंटी भाऊ, एक वेळा अजून नगरसेवक पदी तुम्हाला नियुक्ती भेटलेली आहे। 26 मधल्या लोक जनतेने तुम्हाला आणखी एकदा अजून जोमाने कार्य करण्यासाठी तुम्हाला संधी दिली। अशात कुठल्या प्रकारचे कार्य आता समोर आपण घेऊन जाणार काय सांगा? प्रभाग 26च्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे। मी त्याच्यानंतर आमच्या सीमाताई ढोबणे, शारदाताई त्या आम्ही निवडून आलेलो आहे। विश्वास परत भारतीय जनता पक्षावर प्रभाग 26च्या वाठोड्याच्या जनतेने दाखवलेला आहे। नितीनजीचं कार्य आहे, देवेंजींचं कार्य आहे, बावनकुळे साहेबांचं कार्य आहे, कार्यसम्राट आमदार कृष्णाभाऊ खोपडेंचं सर्वात जास्त कार्य आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त आमच्या वार्डाचे अध्यक्ष याचं जर श्रेय जात असेल तर आमच्या वार्डाचे भाजपचे अध्यक्ष, महामंत्री, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख प्रत्येक कार्यकर्ता हा रस्त्यावर होता। हा निवडणुकीची लढाई स्वतःला उमेदवार समजून लढत होता। हा जो विजय आहे हा ह्या कार्यकर्त्यांचा विजय आहे, प्रभाग 26च्या जनतेचा विजय आहे। भरपूरसे काम हे कृष्णाभाऊंच्या माध्यमातून झालेले आहे, पण फक्त थोडे राहिलेले काम आहेत ते आम्ही पूर्ण करू ह्या 5 वर्षामध्ये। पण आम्ही सर्वांनी कृष्णाभाऊंच्या नेतृत्वात एक विषय केला आहे। प्रभाग 26 मधून आम्ही कचरा डम्पिंग यार्ड हे हद्दपार करू। यासाठी जर आम्हाला आंदोलन जरी करावं लागलं तर आम्ही रस्त्यावर उतरू, पण कचरा डम्पिंग यार्ड हा प्रभाग 26 मध्ये राहणार नाही। कुठेतरी कचरा डम्पिंग मुळेच धर्मपाल भाऊचा विजय नाही झाला असं ते तुम्ही काय म्हणू शकता याच्यामध्ये? नाही, असं काही नाही आहे। त्यामध्ये सर्वांनी भरभरून यश विश्वास आपल्या धर्मपाल भाऊंवर टाकलेला होता। जनतेसाठी सदैव तत्पर लढणारे असे धर्मपाल भाऊ मेश्राम आहेत। जेव्हा गेट उघडण्यात आला होता आणि त्याचा वास येत होता त्याआधी सर्वात आधी आंदोलन करणारा पहिला नगरसेवक जर कोणी असेल तर ते धर्मपाल मेश्राम होते। जनतेची लढाई त्यांनी प्रामाणिकपणे लढलेली आहे आणि जनता सदैव त्यांच्या सोबत आहे। कुठेतरी आपण नागपूरमध्ये पाहण्यात आला बंडखोरी ही बीजेपी मधनं झालेली आहे। याच्यानंतर अशा कार्यकर्त्यांना परत बीजेपी आपल्या पदरात घेणार आहे की काय सांगाल? याच्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील। आमचा पक्ष हा परिवारातला पक्ष नाही आहे, कार्यकर्ताच आमचा परिवार आहे। आमच्या पक्षाला कोणी मालक नाही आहे, आमच्या पक्षाचा मालक आमचा पक्षाचा कार्यकर्ताच मालक आहे। सर्वजण मिळून जेव्हा निर्णय घेतात तो निर्णय हा पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना मान्य असतो। 26 मधून समोर आणण्यात आल्या अशात तुमची पहिल्यांदा तुम्ही लढत घातलेली आहे, काय सांगा? प्रभाग 26 मध्ये भरपूर विकास झालेला आहे, त्यामुळे आमच्या उमेदवारी आणि तिकीट पक्कीच होती। पण थोडा कमी आणि धर्मपाल भाऊची म्हणजे विजय झालेला आहे, त्याबद्दल थोडं म्हणजे खंत आहे। पण आम्ही तिघही मिळून धर्मपाल भाऊची जे कमीपणा आहे म्हणजे कामाचा जो त्यांचा लढा होता त्याला आम्ही पूर्ण करू आणि त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही पूर्ण तिघही जण काम करू। याच्या अगोदरही नगरसेवकांनी असं म्हटलेलं आहे 26च्या की प्रभागाच्या मध्ये रोडच्या त्या साईडच्या लोकांचा आम्ही मत दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे तुमचा विकास होणार। यावेळी असे शब्द बाहेर येणार आहेत का? नाही, आमच्या पूर्ण 26 प्रभागातून सर्व मतदारांनी आम्हाला सहयोग केलेला आहे। भरपूर मतांनी आम्हाला तिघांना पण निवडून दिलेला आहे। थोडंफार धर्मपाल भाऊला पण त्यांनी मतदान केलेलं आहे, पण थोडंफार कमी जास्त हार जीत लागलेली असते, थोडंफार कमी जास्त झालेलं आहे।
म्हणून अविजय त्यांचा झालेला आहे. पण आम्हाला वाटते की धरमपाल भाऊ विजयीच झालेला आहे आणि आम्ही त्यांची कमी जी आहे ते पूर्ण करू. जे काम करणार आहात भाऊनी तर केले, तुम्ही काय काम समोर आता घेऊन जाणार आहात? माझ्यासोबत म्हणजे नितीनजी गडकरी साहेब, तसंच फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब, तसेच आमचे पूर्व नागपूरचे आदरणीय कृष्णभाऊ खोपडे साहेब यांचं जे कार्य होतं हे कार्य तर चालूच आहे आणि त्याच्या आधी सुद्धा त्यांनी केलेलं आहे. तरी सुद्धा त्यांनी जे आम्हाला जे उमेदवारी दिली होती त्यात आम्ही विजय मिळवला आहे आणि या विजयामध्ये प्रभाग 26 चे जे काही नागरिक आहे किंवा जे काही सर्व कार्यकर्ता आहे या सर्वांचा विजय आहे. आणि आमचे कृष्णाभाऊ खोपडे साहेब आहे यांनी जे मला आता जे निवडून दिलं आणि म्हणजे जनतेने निवडून दिलेलं आहे आणि त्यांचे जे कार्य आहे कृष्णाभाऊचे, आता तशाच प्रकारे मी सुद्धा समोर कार्य करीन. तिनेही नगरसेवकांसोबत बोललेले आहे, त्यांनी आपले विचार मांडलेले आहे. अशातच त्यांनी हे सांगितलं आहे की एकदा परत आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना अजून एकदा चान्स देण्यात आलेला आहे. अशाच आपण बोललेलं आहे. त्यांचं काय मत होतं तेही जाणून घेतलंय. अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा उद्गार न्यूज. नागेश चित्तरमारेसह.